15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची सुट्टी आणि त्यानंतर जोडून आलेला वीकेंड यामुळे राज्यभरातील सगळ्याच धार्मिक आणि पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी आहे ती बघायला मिळते। तशीच गर्दी कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर परिसरामध्ये देखील आपल्याला बघायला मिळते। खरं तर गेल्या 2 दिवसापासून जवळपास 3 लाखाहून अधिक भाविकांनी अंबाबाई मंदिरामध्ये भेट दिलेली आहे, दर्शन घेतलेले आहे आणि तशाच पद्धतीची परिस्थिती आज देखील आपल्याला पाहायला मिळते। आज रविवार आहे आणि आज रविवारच्या दिवशी खरं तर आपण बघू शकतो ही दर्शन रांग जी आहे ती हाऊसफुल असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि खरं तर ही सगळी संभाव्य गर्दी लक्षात घेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने देखील या ठिकाणी विशेष व्यवस्था आहे ती देखील केलेली होती। मात्र आपण बघतो गेल्या 2 ते 3 दिवसापासून या सगळ्या सुट्ट्या होत्या, त्यामुळे सहकुटुंब भाविक जे आहेत ते दर्शनासाठी बाहेर पडलेले होते। धार्मिक स्थळं असतील, पर्यटन स्थळं असतील, अशा ठिकाणी हे सगळं पर्यटन केल्यानंतर आता अनेक जण घरी परतीच्या वाटेला लागलेले आहेत आणि जात असताना आई अंबाबाईचं दर्शन देखील घेऊन जात असताना काही पर्यटक आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून आई अंबाबाईच्या मंदिरामध्ये असलेली गर्दी आज देखील तशीच असल्याचं बघायला मिळते आणि त्यामुळे सलग सुट्ट्या असल्याचा एक योग साधत भाविकांनी अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केल्याचं बघायला मिळत आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।